जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे 3 दिवसांपूर्वी गोरक्षकांवर दाखल झालेले गुन्हे चुकीचे असल्याचा आरोप करत आज गोरक्षकांच्या वतीने काढल्या जाणाऱ्या जनाक्रोश मोर्चा पोलिसांना मोडीत काढला आहे। या मोर्चाला पोलिसांना परवानगी नाकारलेली होती तरी सुद्धा गोरक्षक मोर्चावर ठाम होते। शहरात बांधल्या जाणाऱ्या कत्तलखाना विरोधात गोरक्षकांचा जास्त राग होता। यासाठी गोरक्षक आज मोठा मारुती मंदिरामध्ये जमा होत होते। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। आंदोलक मोर्चावर ठाम असल्याने निदर्शनास येताच पोलिसांनी या सर्व मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेत त्यांची रवानगी पोलीस मुख्यालयात केली आहे। यावेळी पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये काही काळ शाब्दिक बाचाबाची देखील पाहायला मिळाले। यासंदर्भात गोरक्षक संजय शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, तर पोलीस प्रशासनातर्फे देखील मोर्चास परवानगी नाकारल्याबद्दल स्पष्ट करण्यात आले आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। बिना मोर्चा काढण्याचा आम्ही सगळेच्या सगळे आम्हाला ज्यांनी अटक केलेले आम्ही आता याच्या पुढे जिथं आम्हाला ते ठेवतील आम्ही जामीन घेणार नाही व आत्तापासून अन्न व जल हे दोघांच्या दोघं आम्ही त्याग करीत आहोत। आता याच्या पुढे आम्हाला जलही घ्यायचं नाही, म्हणजे पाणी प्यायचं नाही व अन्नही घ्यायचं नाही। या शासनाचा प्रशासनाचा धिक्कार करत आम्हाला निषेध नोंदवायचा आहे व ते नोंदवत असताना आमचा प्राणही गेला तर आम्ही मागे हटणार नाही। आता एकदा ठरलं ते ठरलं आहे। हे नंदुरबारला कलंक नाव लावणारे नालायक पोलीस विभागाचा निषेध करत करत कत्तलखाने चालतात, मोर्चा चालत नाही। प्रत्येक ठिकाणी दंगली घडवणाऱ्या वृत्तीचे लोक कसाई वाड्यापासून ते सगळे चालतात, कारण की ते चिरमिरी देतात। आम्ही चिरमिरी देत नाही, चिरमिरीला आळा घालतो, म्हणून आज सगळा प्रकार आहे याचा निषेध। आजच्या मोर्चाला जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही परमिशन नाकारली होती, तरी देखील काही आंदोलनकर्ते मोर्चेकरी जमा झाले होते। त्यांना आम्ही 10 ते 15 लोकांना ताब्यात घेतलेला आहे। जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना आवाहन करण्यात येते, कोणीही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये। सध्या जे विना परवाना मोर्चासाठी जमले होते त्यांना आम्ही ताब्यात घेतलंय। सगळी शांतता आहे, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आम्ही नंदुरबार पोलीस प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो।